महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी बातमी समोर येते आहे। महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंपाचे संकेत मिळताना पाहायला मिळत आहेत। मातोश्रीचा गड पुन्हा एकदा धोक्यात आला असून उद्धव ठाकरेंची शिवसेना दुसऱ्यांदा फुटण्याच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। एकनाथ शिंदेने केलेल्या बंडानंतर अवघ्या 4 वर्षांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला दुसरा मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। सूत्रांच्या माहितीनुसार ठाकरेंचे 5 खासदार वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत असून यामुळे दिल्लीपासून गल्लीपर्यंत एकच खळबळ उडाली आहे। संबंधित खासदारांनी जरी हा दावा फेटाळला असला तरी फुटीचे वारे मात्र जोरदार वाहू लागलेले आहेत। काय आहे हा नेमका प्रकार? दिल्लीपासून गल्लीपर्यंत नेमकी काय चर्चा सुरू झालेली आहे राजकीय वर्तुळात? बघूयात त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार? ठाकरेंचे 5 खासदार वेगळा गट स्थापन करणार? त्या खासदारांचा इन्कार, फुटीचं वारं जोरदार। उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेना युबीटी पक्षाच्या भवितव्यावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। कारण अवघ्या 4 वर्षांनंतर शिवसेना युबीटी पुन्हा फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची माहिती समोर आली आहे। शिवसेनेच्या 5 खासदारांनी वेगळा गट स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्याची चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। जे खासदार वेगळा गट स्थापन करणार आहेत त्यांची नावंही समोर आली आहेत। ओमराजे निंबाळकर धाराशिव, संजय जाधव परभणी, संजय देशमुख यवतमाळ वाशिम, नागेश पाटील आष्टीकर हिंगोली, भाऊसाहेब वागचौरे शिर्डी यांचा वेगळा गट स्थापन होणार असल्याचं सांगण्यात येत आहे। या गटातले एक खासदार भाऊसाहेब वागचौरे यांनी या सगळ्या अफवा असल्याचं सांगितलंय। तुमच्या दृष्टीने नॉट रिचेबल होतो, माझ्या दृष्टीने मी रिचेबल होतो। काल सकाळच्या बैठकीला मी ऑनलाईन हजर होतो आणि कालच्या संध्याकाळच्या 10च्या बैठकीला मी ऑनलाईन हजर होतो। त्याचं गणित काय, कोडं काय ते तुम्ही सांगा। 9 खासदार आहेत, 9पैकी माझंच काल पुढे चर्चा चालू आहे आणि रोज मी बघतो टीव्हीला। त्यामुळे आता ते कंटाळवाणे केलंय। तर तुम्ही 9 पैकी 4च खासदार ऑफलाईन होते, बाकीचे सगळे ऑनलाईन होते। तुम्ही ते मी काय माहित नाही, मी ऑनलाईन होतो एवढंच मला माहिती आहे। मी आज इथे आहे, उद्या जायचं तर तुम्हाला घेऊन जाईल ना। तर हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनीही वेगळा गट स्थापन करणार नसल्याची ग्वाही झी24 तासवर दिली आहे। विधान परिषद निवडणुकीमुळे उद्धव ठाकरेंच्या बैठकीला उपस्थित राहू शकलो नसल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं। कोणता गट वगैरे स्थापन होत नाहीये, कुणाची चर्चा कुणासोबत नाहीये। मी माझ्या मुलाचं इलेक्शन चालू आहे नांदेडला, त्यामुळे मी कालच्या बैठकीला हजर राहू शकलो नाही आणि उद्धव साहेबांच्या संपर्कात होतो, ऑनलाईन होतो, त्यांच्यासोबत त्यांना मी बोललो सुद्धा सगळ्यांना आणि नंतर प्रेस सुद्धा घेतली। आज सुद्धा मी माझ्या मतदारसंघामध्ये आणि निवडणुकीमध्ये आहे। मी निवडणूक संपल्याच्या नंतर पहिल्या दिवशीपासून चालू आहे। 2 वर्ष कंप्लीट झाले, हे असंच चालू आहे आणि हे असंच आमचं निवडणूक संपेपर्यंत, आमचं हे कार्यकाळ संपेपर्यंत हे चालूच राहणार। या सगळ्या घडामोडी घडत असताना संजय राऊतांनी तातडीने दिल्ली गाठली आहे। संजय राऊतांच्या दिल्ली दौऱ्यामुळे खासदार फुटीच्या चर्चांना आणखी उधाण आलंय। या चर्चांमध्ये शिवसेना नेते कृपाल तुमाने यांनी आणखी मोठा दावा केलाय। शिवसेना युबीटीचे तब्बल 7 खासदार एकनाथ शिंदेच्या संपर्कात असल्याचं कृपाल तुमानेंनी सांगितलं। उबाटामध्ये फार असंतोष आहे आणि आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती उबाटाच्या 7 खासदारांचा विश्वास आहे। त्यांना माहिती आहे की यांच्या नेतृत्वामध्येच फक्त इथे विकास होऊ शकतो आणि त्यांच्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर एक आदरणीय एकनाथजी शिंदे सारखा कर्तव्यनिष्ठ सर्व समाजाला न्याय देणारा व्यक्तीच त्यांनाही न्याय देऊ शकतो असा त्यांचा विश्वास आहे। त्यामुळे लवकरच तुम्हाला ऑपरेशन टायगर सक्सेस झालं त्याची बातमी मिळेल। किती खासदार संपर्कात आहे? 7 खासदारांसोबत चर्चा सुरू आहे का आणि कुठपर्यंत आली? चर्चा सुरू नाही, सर्व झालेलं आहे। जसं आपण एखादं ऑपरेशन करतो तेव्हा इन्व्हेस्टिगेशन करावे लागतात, सर्व इन्व्हेस्टिगेशन झालेले आहे। फक्त ऑपरेशनची तारीख डॉक्टरने देणे बाकी आहे। 7 खासदार आमच्या संपर्कात आहेत, 7 उद्धव ठाकरेंना अवघ्या 4 वर्षांच्या अंतरात दुसऱ्यांदा पक्षफुटीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे। अजूनही वेळ गेलेली नाहीये। खासदारांच्या वेगळ्या गटाची फक्त चर्चा सुरू आहे। खासदारांनी ही गुवाहाटी गाठण्याआधी उद्धव ठाकरेंनी डॅमेज कंट्रोल करण्याची गरज आहे।
कारण तसं झालं नाही तर ठाकरेंचे उरले सुरले आमदारही सत्ताधाऱ्यांच्या गळाला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.